नमस्कार शेतकरी बांधवांनो, आत्ताच आपण लाईव्ह व्हिडिओमध्ये बघितलं की बाबा हळद पिकाची लागवड होऊन 1 महिना झालेला आहे आणि एसटीनं बेणे प्रक्रिया केल्यामुळं उगवण शक्ती 100% झाली आणि बुरशीजन्य आजारापासून सुटका भेटली। विशेष म्हणजे हळद लागवड झाल्याच्या नंतर 8 ते 15 दिवस या हळदीला पाण्याचं प्रमाण बिलकुल नव्हतं। स्प्रिंकलरचं पाणी होतं पण पाहिजे तेवढ्या प्रमाणात पुरलं नाही, तरीसुद्धा याची उगवण शक्ती चांगली झाली आणि 1 महिन्याच्या हिशोबाने आपण मुळी बघू शकता। हळदीपासून 1 व्हीतच्या वरती या एसटीमुळं या पिकाला हळदीची मुळी चांगल्या पद्धतीने वाढलेली आणि एकच झाड नाही तर तुम्ही लाईव्ह कॅमेऱ्यामध्ये बघितलेलं आहे की बाकीच्या सगळ्या प्रकारच्या झाडांना मुळीची संख्या जास्त आलेली आहे। तर याचं कारण म्हणजे काय की बाबा एसटीमध्ये असलेले जे 21 घटक आहे, तर या 21 घटकांनी 100% पोषण त्या बियाण्याला दिलं म्हणून उगवण शक्ती चांगल्या पद्धतीने झाली। तरीही आपण एकदा परत या मुळ्यांना बघू शकता की उगवण शक्ती कशा पद्धतीने झालेली आहे। घ्या दाखवा।